माहित नाही आमचं काय होणार आहे आणि हा व्हिडिओ कधी येईल. गे एकुलते एक आहे घरामध्ये, एकुलते एक. मामाचा फोन आलाय. सूत्रधार सुरू चॅनलचे. मी माझ्या नवऱ्याची एकुलती एक बायको आहे. मंडळी, तुमचं स्वागत आहे आमच्या सुरू वाईफ चॅनलवर. जर तुम्ही म्हणत असाल की मी एकटी का व्लॉग घेते, तर माझा नवरा आहे कडेगाव मध्ये, मी आहे माहेरी. तर आम्ही रिस्क घेऊन आम्ही गाडीतनं चाललेलो आहे. माहित नाही आमचं काय होणार आहे आणि हा व्हिडिओ कधी येईल, कारण आम्ही ज्याच्यासोबत बसलोय तो गाडी शिकणार आहे आणि आम्ही हे सगळे बारकी असं जीव मुठीत घेऊन या गाडीत बसलेलो. एकुलते एक आहे घरामध्ये, एकुलते एक. ये इंसान है. हाँ, इसको देखो, ये भी है घर का चिराग. मी माझ्या नवऱ्याची एकुलती एक बायको आहे. तर आम्ही एकदम सामसूम रस्त्याने भर उन्हामध्ये डाळमोडी रोडने चाललेलो आहे. तर तुम्ही प्रे करा आम्ही सेफ घरी वापस जाऊ म्हणून. कन्फर्म आम्ही सगळे वाचलो पाहिजे, कारण आम्ही न शिकलेल्या माणसाच्या गाडीत बसलोय, ते सुद्धा रिस्क घेऊन बसलोय आम्ही. सगळेजण म्हणतात आयुष्यात रिस्क घेतली पाहिजे, पण अशी रिस्क कधीच घेऊ नका. जर तुम्हाला वाटत असेल मी पकवत आहे तर काय करू, सुरू वाईफ चॅनलचा सूच नाही आलाय, मामाचा फोन आलाय. तर आता मामाचा फोन आलेला, तर मामा विचारत होता तुम्ही काय करताय एवढा वेळ अजून गाडीमध्ये. तर आम्ही सांगितलं मॉइश्चरायझर शोधतोय. तर त्यांना असा प्रश्न पडलाय की असलं कसलं मॉइश्चरायझर शोधताय ते अजून गाडीमध्ये. पण त्यांना माहित नाहीये आम्ही काय केलंय. जेव्हा ते हे व्लॉग बघतील तेव्हाच त्यांना समजणार आहे की आम्ही कुठे गेलो होतो ते. तुम्ही सांगा आमचा मेकअप लुक कसा झालेला आहे. मी मास्कचं बीबी क्रीम यूज केलं होतं, तर म्हणजे मी फर्स्ट टाइमच ट्राय केलाय. तर तुम्ही नक्की सांगा ती शेड माझ्या स्किनला सूट झाले का नाही. ते कसं माहितीये का, मी माझ्या नवऱ्याशिवाय व्लॉग करते, तर माहित नाहीये की मी तुम्हाला कसं कंटेंट देते किंवा मी स्वतःला कसं प्रेझेंट करते. तर माझे अहोपण म्हणजे आमच्या सुरू वाईफचा लवकरच येईल मला भेटायला, तर मी तुम्हाला नक्की दाखवेन मी तुम्हाला. आता माझ्या पप्पांचा फोन आला, हे आम्हाला शोधत तिकडे आले. आता काय करायचं गाईज, तुम्ही पटकन सांगा. त्यांनी आम्हाला शोधत इथपर्यंत आलेले. बहुत ही सोचने वाली चीज हो गई है, ये लोग हमको ढूंढते इधर आ गए हैं और हम पहुंच गए हैं, और हम सेफली पहुंच गए हैं. ड्राइवर इज गुड. बघतच असाल आपल्याकडे आता मम्मी, हिला ओळखत असाल ही माझी मम्मी आहे करून. आणि इकडे आता मावशीचं पण आगमन झालेलं आहे. आता थोड्या वेळापूर्वीच आगमन झालेलं आहे. आणि ही मम्मीची मावशी माझी आजी आहे. ही दातेवाडीवर आली आहे खास. सुंदर साडी नेसलेली आहे आणि त्या एवढ्या सुंदर दिसत आहेत. आणि ह्या आमच्या आशू वहिनी आहेत, ही आई आहे. आणि ह्या आहेत, ह्या मामी आहेत, आमच्या छोट्या मामी आहेत. आणि हिला तर तुम्ही ओळखताच, ही नेहमीच दिसते कॅमेऱ्यात. आणि ह्या सुनीता मामी आहेत, आमच्या मोठ्या मामी आहेत. आणि हे वैष्णव आणि हे यांचं खाण्याकडे चाललेलं आहे. हा शिवांश आहे आणि ही श्रावणी आहे. इकडे सगळेजण जमलेले आहेत. ही माहीतच असेल तुम्हाला, लाल लाल कलरची बांगडी. आणि मम्मी, ह्या काकी आहेत आणि ही मावशी आहे. हे लोक एवढे भाऊक झालेत की यांच्या डोळ्यातनं पाणी येतात, पण ते धुरामुळे येत आहे का खरंच रडते ते कळना झालं. खूप मनापासून पाणी येते. उलटी चांगली पडली आम्ही असं पण नाही म्हणले की कोण तुला काय बोललं. आता जा, आता नवीन कपडे घाल जा. फटाके बिटाके फोडायला लागतील. फॅमिली सगळी रडत बसली. त्या पोरीला एवढी मार्क चांगली पडलेत
हिला एवढे चांगले मार्क पडले. काहीच तुम्ही बघा ही 82% पडून पण रडतीये. तर इथे आता कडेगाव वरून आगमन झालेलं आहे दीदींचं आणि इथे मामा मामी बसलेले आहेत आमच्या. मम्मींचं पण आगमन आहे. मी आपलं चॅनलला सबस्क्राईब करायला सांगते या सगळ्यांना. तर तुम्ही पण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. सुरू वाईब्स हे आमच्या चॅनलचं नाव आहे. ती हे पाहिलेत का सुरू चॅनलचे सूत्रधार सुरू चॅनलचे. तर गाईज ज्या वेळेची आपण इतका वेळ वाट बघत होतो तर तो क्षण हा आलेला आहे. तर सुरू वाईब्स चॅनलचे करते करवाता ते इथे आलेले आहेत. देख लो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. Thanks for watching. Don't forget to like, share, and subscribe to Suru Vibes.